त्यानंतरची बातमी अमेरिकेची। अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आणि पहिल्याच अध्यक्षीय भाषणातून त्यांनी घोषणांचा धडाका लावला। अर्थात आपण पहिल्याच दिवसापासून कामाला लागणार याचे संकेत त्यांनी दिले होतेच आणि ते त्यांनी खरं करून दाखवलं। पाहूया ट्रम्प यांच्या 10 पहिल्या घोषणा आणि त्यांचा अमेरिकेसह जगावर काय परिणाम होणार आहेत। ते आले, त्यांनी शपथ घेतली आणि घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणाकडे साऱ्या जगाचंच लक्ष होतं, कारण आपण पहिल्याच दिवशी काय निर्णय घेणार याचे संकेत त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिले होतेच। या घोषणांमध्ये अमेरिकेच्या देशविदेशी धोरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचा निश्चय ट्रम्प यांनी केला। शपथविधीनंतर 30 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरणाअंतर्गत इतर देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली। त्याचवेळी त्यांनी अमेरिकेत फक्त स्त्री पुरुष लिंग असतील असंही जाहीर केलं। अमेरिकेत आता फक्त 2 लिंग। आजपासून अमेरिकन सरकारसाठी केवळ पुरुष आणि महिला असे 2च लिंग असतील। सर्व सरकारी सेन्सॉरशिप तात्काळ संपुष्टात आणण्यासाठी तसंच अमेरिकेत पुन्हा भाषण स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं। ट्रान्सजेंडरबाबत ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारापासूनच विरोधी भूमिका घेतली होती, तर त्यांचे संरक्षण मंत्री पिग हेक्सेथ यांनी या निर्णयाचं समर्थन करताना सैन्याचा दाखला दिलाय। सैन्यात महिला आणि ट्रान्सजेंडरचा समावेश केल्यानं अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था कमकुवत होतीये असा दावा हेक्सेथ यांनी केलाय। त्यामुळे आता अमेरिकन सरकारमध्ये केवळ 2 लिंगांनाच स्थान असणार आहे। दरम्यान ट्रम्प यांच्या या निर्णयामागे एलॉन मस्क यांची भूमिका असल्याची कुजबूज होतीये, कारण काही वर्षांपूर्वी एलॉन मस्क यांच्या मुलीनं आपण ट्रान्स वुमन असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर मस्क चांगलेच खवळले होते आणि मस्क यांनी प्रचारापासूनच ट्रम्प यांना जाहीर पाठिंबा दिलाय। ते ट्रम्प प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कामही करणार आहेत। अर्थात ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर झाली आहे याचा अर्थ तात्काळ तिची अंमलबजावणी होईल असंही नाहीये। याला प्रामुख्याने अमेरिकन काँग्रेसमधनं जावं लागेल, तिथं डेमोक्रॅटिक पक्षाचा मोठा विरोध होण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेमध्ये बहुतांश वेळा ज्या वेळेला अशा प्रकारे एखादी घटना दुरुस्ती रद्द केली जाते त्या वेळेला त्याला न्यायव्यवस्थेमध्ये आव्हान दिलं जातं। त्यामुळे एक मोठं लिगल बॅटल, त्याचप्रमाणे पॉलिटिकल बॅटल हे डोनाल्ड ट्रम्प यांना ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी करावं लागणार आहे। अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणार। बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात प्रवेश बंदी घालण्याबरोबरच कागदपत्रांशिवाय अमेरिकेत असणाऱ्या स्थलांतरितांना प्रत्यार्पित करण्याचा महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलाय। या अवैध स्थलांतरितांमुळे देशात धोकादायक गुन्हेगार घुसलेत आणि त्यांना आसरा देण्यामागे बायडन प्रशासन जबाबदार असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। प्यू रिसर्च सेंटरच्या मते अमेरिकेत जगातील सर्वाधिक स्थलांतरित आहेत। जगातील एकूण 20% स्थलांतरित केवळ अमेरिकेत राहतात। 2023 पर्यंत इथं राहणाऱ्या एकूण स्थलांतरितांची संख्या 4,78,00,000 इतकी होती। इतर देशांतील हेच लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करतात आणि गुन्हे करतात असं ट्रम्प यांचं मत आहे। त्यामुळे अगदी प्रचार काळापासूनच त्यांनी अवैध स्थलांतरितांविरोधात मोहीम उघडली होती। डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अत्यंत क्रांतिकारी अशा स्वरूपाचा असणार आहे। एकूणच अमेरिकेच्या निर्वासितांसंदर्भातल्या धोरणावरती अतिशय गंभीर परिणाम करणारा हा निर्णय असणार आहे। अमेरिकेमध्ये 14व्या राज्यघटनेनुसार अशा स्वरूपाची तरतूद आहे की कोणीही निर्वासित, मग तो कायदेशीर असेल किंवा बेकायदेशीर असेल, जर त्यांना अपत्य हे अमेरिकेच्या भूमीवरती झालं किंवा अमेरिकेमध्ये झालं तर त्याला आपोआपच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं। आणि त्यामुळे अनेकदा जे अमेरिकेकडे ग्रीन कार्ड होल्डर्स आहेत तिथले नागरिक आहेत त्यांचं ठीक आहे, पण साधारणतः 22 लाख अमेरिकेमध्ये जे बेकायदेशीरपणे राहणारे निर्वासित आहेत आणि त्यांनाही तिथं आपत्ती झालेली आहेत आणि त्यांनाही अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं आहे। त्यामुळे मुद्दा असा येतो की या सगळ्यांनाच यांच्या नागरिकत्वावरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे आणि यावरती चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून चालू होती। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतली आणि तात्काळ या स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे। हा अतिशय दूरगामी परिणाम करणार आहे। मेक्सिको सीमेवर आणीबाणीची घोषणा। ट्रम्प यांनी अमेरिका मेक्सिको सीमेवर अर्थात दक्षिण सीमेवर आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली। इथून सर्व बेकायदेशीर प्रवेशांवर बंदी घालण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। गुन्हे करणाऱ्या परदेशी लोकांना सरकार त्यांच्या देशात परत पाठवेल असंही ट्रम्प यांनी जाहीर केलं। अमेरिका मेक्सिको सीमेवरून येणाऱ्या अवैध स्थलांतरितांची वाढती संख्या हा अमेरिकेच्या राजकारणात मोठा मुद्दा आहे। बेकायदेशीर स्थलांतरित आणि गुन्हेगार इथून अमेरिकेत प्रवेश करतात असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। अगदी पहिल्या कार्यकाळातही त्यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधायला सुरुवात केली होती। पनामा कालवा परत घेण्याची धमकी।
तर ट्रम्प यांनी पनामा कालवा परत घेणार असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय. हा कालवा आम्ही बांधून दिला, मात्र त्याचा फायदा चीनला सर्वाधिक होतोय. पनामा देश चीनच्या तालावर नाचतोय असा थेट आरोप ट्रम्प कायम करत आले. अमेरिकेसह पनामा भेदभाव करत असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केलाय. हा कालवा आम्ही पनामाला दिलाय, चीनला नाही, तेव्हा तो आम्ही परत घेणार असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. अमेरिकेने 1999 मध्ये हा कालवा पनामा देशाला भेट म्हणून दिला होता. तेव्हापासून पनामा देशाचं त्यावर नियंत्रण आहे. शपथविधीपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत पनामावर लष्करी आणि आर्थिक कारवाईची शक्यता त्यांनी नाकारलीही नव्हती. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी जे गरजेचं आहे ते आम्ही करणारच असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं होतं. पनामा कालव्यातून अमेरिकेचे 40% कंटेनर प्रवास करतात. गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलणार. ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचं नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका नाव ठेवण्याची घोषणा केली. गल्फ ऑफ अमेरिकेचं नाव अधिक सुंदर वाटतं आणि तेच नाव ठेवणं योग्य आहे असं ट्रम्प यांनी आधीच सांगितलंय. ट्रम्प यांच्या मते या क्षेत्रात अमेरिकेची उपस्थिती जास्त आहे. अमेरिका या भागात सर्वाधिक गतिशील आहे, त्यामुळे हे ठिकाण अमेरिकेचं आहे. मेक्सिकोचा आखात हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जलस्रोत आहे. जगातील 9व्या क्रमांकाचा तो जलस्रोत आहे. जवळपास 6 लाख चौरस मैलांवर हे आखात आहे. इतर देशांवर टॅरिफ लादणार. आतापर्यंत आपल्या देशातील सरकार इतर देशांना श्रीमंत करण्यासाठी आपल्याच देशातील जनतेवर कर लावले जात होते असं ट्रम्प यांचं मत आहे. मात्र आता हे बदलण्याची वेळ आल्याचं सांगताना ट्रम्प यांनी आम्ही आमच्या देशातील लोकांना श्रीमंत करण्यासाठी आता इतर देशांवर शुल्क आणि कर लादणार आहोत असं जाहीर केलं. ट्रम्प यांच्या मते अमेरिकेला इतर देशांसोबत दरवर्षी मोठ्या व्यापार तुटीचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर ब्रिक्स देशांवर 100% टॅरिफ लागू करण्याची धमकी त्यांनी दिली होती. शिवाय चीन, कॅनडा, मेक्सिकोवरही भारी टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांचा अनिवार्य वापर बंद. ट्रम्प यांचं सरकार बायडन यांचं ग्रीन न्यू डील समाप्त करणार आहे. त्याचवेळी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची अटही त्यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात आता अमेरिकन लोक त्यांच्या आवडीची कार खरेदी करू शकतात असं ट्रम्प यांनी आश्वस्त केलंय. ट्रम्प यांचा हवामान बदल होत असल्याच्या दाव्यांवर विश्वासच नाही. ते जीवाश्म इंधनाचे आग्रही समर्थक आहेत. 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 2015च्या पॅरिस क्लायमेट डीलमधून अमेरिकेला बाहेर काढलं होतं. त्याचीच ते पुनरावृत्ती करतायत. आपलं हे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना एनर्जी झार अशी उपमा दिली आहे. अमेरिकन आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था बदलणार. ट्रम्प यांनी अमेरिकन आरोग्य व्यवस्थेवरही टीका केली. सध्याची अमेरिकन आरोग्य व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीत काम करत नाही, तर जगात इतर कुठूनही जास्त पैसा त्यावरच खर्च केला जातो असा त्यांचा दावा आहे. शिक्षण व्यवस्थेवरही त्यांनी टीका केली. आपल्या देशात अशी शिक्षण व्यवस्था आहे जी आपल्या मुलांना स्वतःची लाज बाळगायला शिकवते. मात्र आजपासून हे सर्व बदलणार आहे, खूप वेगानं बदलणार आहे असं ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटलंय. ट्रम्प यांच्या मते डेमोक्रॅट सरकारची आरोग्य धोरणं देशाला कठीण काळात मदत करत नाहीत. याशिवाय सरकारी विभाग आणि संस्थांवरील खर्चही वाढतो. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामा केअर आरोग्य विमा पॉलिसी विरोधात आदेश पारित केला होता. पहिल्याच दिवशी त्यांनी या निर्देशांवर स्वाक्षरी केली होती. मंगळावर अंतराळवीर पाठवणार. तर अंतराळ क्षेत्रासाठीही ट्रम्प यांची खास योजना आहे. मंगळावरही अमेरिका आपला ध्वज लावणार असल्याचं ट्रम्प म्हणाले. मंगळावर अमेरिकन ताऱ्यांचा ध्वज लावण्यासाठी ते अंतराळवीर पाठवतील असं त्यांनी जाहीर केलंय. ट्रम्प समर्थक आणि स्पेस एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी पृथ्वीबाहेर नवीन मानवी वसाहत स्थापन करण्याचा इरादा अनेकदा बोलून दाखवलाय. त्यामुळे ट्रम्प यांच्यावरील मस्क यांच्या प्रभावाचा हा एक आणखी परिणाम मानला जाऊ शकतो. दरम्यान मंगळ ग्रहाबाबत ट्रम्प यांच्या घोषणेनंतर मस्क यांनी उभं राहत टाळ्या वाजवल्या. विदेशी शत्रू कायदा 1798 लागू करणार. अमेरिकेतील परदेशी टोळ्यांना लक्ष्य करण्यासाठी 1798च्या एलियन एनिमीज ऍक्टचा वापर करणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी, जर्मन आणि इटालियन वंशाच्या गैर अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी करण्यात आला होता. गुन्हेगारी टोळ्यांना परदेशी दहशतवादी संघटना म्हणून ट्रम्प यांनी घोषित केलंय. या कायद्यांमुळे त्यांच्या सरकारला अनेक अधिकार मिळतील. या अधिकारांच्या मदतीनं अमेरिका सर्व संशयित ड्रग्ज टोळ्यांना अमेरिकेतून बाहेर काढू शकते असा ट्रम्प यांना विश्वास आहे. एकूणच ट्रम्प यांनी निवडणुकीआधी, सत्तेत आल्यानंतर आणि शपथ घेतल्यानंतर या सर्व निर्णयांवर वारंवार त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता त्यांची अंमलबजावणी ते कशी करतात
त्यांच्या धोरणांवर त्यांचे पाठीराखे असलेले मोठमोठे उद्योग सम्राट यांचा किती परिणाम दिसतो? जागतिक पटलावर त्यांच्या परदेशी धोरणांचे काय पडसाद उमटतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.